सुप्रभात मंडळी, कसे काय, बरे आहे का तुम्ही? बरेच असणार. आणि खूप दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. तर आता संडे राईडला चाललो आहे आज मित्रांनो. खरं तर खूप दिवसांनी चाललो आहे. पाठीमागं बघू शकता आपली बाईक आहे. मी जर नाव नाही ठेवलं तर मस्त तयार केलं तिला. आता निघतो. ॲक्च्युली मला 6 वाजता पोहोचायचं होतं, पण मी इथंच 6 वाजलेत. लेट झालं आहे भरपूर, त्यामुळे निघण्याची घाय आहे. तुम्हाला बाईक दाखवतो मी. तर बाकीची बाईक आपण नंतर बघू. आणि आता डायरेक्ट तुम्हाला मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटतो, बाईकवरच भेटतो. तर मित्रांनो फायनली अर्धा रस्ता कवर केला आहे. म्हणजे पवईपर्यंत आलो आहे मी. आता पवईच्या रस्त्याला आहे. तर बघू आजची राईड कशी जाते. सो चाललो आहे राईडला. ॲक्च्युली आम्ही चाललो आहे लोणावळ्याला चाललो मित्रांनो. लोणावळ्याला बाळूमामाचं मंदिर आहे एक छोट्याशा गावात. तर तुम्हाला नवीन लोकेशनचं आज नवीन का जुनं माहीत नाही इथलं तिथे. म्हणजे ह्याच्या पहिलं पण कोणी जर यूट्यूबला दाखवलं असलं तरी माहीत नाही. बट आपलं जायचं आहे घनसोलीला. मित्राला पिकअप कराय, तो पण येणार आहे. एकटा जाणार होतं पण बोलले एकटा जाणं पण बरं नाही. आणि तो पण होता घरी सुट्टीवर. तर असं बोलू त्याला, चल तू पण एकटा बसून तरी काय करणार आहे घरी. त्याने सुद्धा कॉल केलेला की किती वाजता पोहोचेल. मी 7:30 त्याला टायमिंग दिला आहे, पण आता माहीत नाही किती वाजले ॲक्च्युली. चला आपला सिग्नल तर आहे. तर मित्रांनो आपण तर घनसोलीला पोचलो आहे आणि आपला मेंबर अजून आला नाही. सो गाडी लावूया इथे साईडला आणि मित्राची वाट बघूया. अजून किती मिनटं लागणार माहीत नाही. अरे यार राहिला कुठे, थांबायला कॉल करतो. अरे भाई कुठे आहेस? कुठे आहेस? आलो आलो. अरे साल्या मग सांगायचं आत आलो असतो ना मी. तुला मेसेज केलेला की भाई तू जवळ असेल फोन कर. अरे तुला मी बोललो ना एक्झॅक्टली 6:30ला तू पोच. आपल्या भावाचं टायमिंग तुला माहित नाही काय? मी 6:30ला पोचणार. हा माहित पडलं ना. 5 बोलला 6:30 म्हणजे अर्धा एक तास तू लेट केलं. अरे मी 6 बोललो होतो ना, मला उठायला लेट झालं म्हणून मी 6:30 तरी बोललो ना. 6 6:30 आलो ना टायमिंगला. हा चालेल. अरे ये लवकर. कुठे पोचला? आलो यार. हे ट्रेनची पटरी आहे बघ. हा तिथे ट्रेनची पटरी. ट्रेन जाते म्हणजे ट्रेनची पटरी असणारच ना. हा भाई तिथं घालून येतोय मी आता. ओके ओके. सो मित्रांनो फायनली पोचलोय आता आम्ही. पनवेलच्या पाठीमागे आहे ना आपल्याला ग्रुप भेटलाय पुढे. रायडिंग ग्रुप आहे हिमालय. बना वीडियो बना क्या अपना भी ले. अपना भी ले ले खुद का. सो बघू यांना आपण जॉईन करू. फक्त म्हणजे जॉईन करू शकतो की नाही वाटत तर नाही, कारण की प्रोफेशनल रायडर असतात. आणि माझ्या पाठीमागे डबल सीट आहे ना. सो तसे रिक्स घेणार पण नाही गाडी चालवायची त्यांच्यावानी. म्हणजे काही छपरी काय चालवत नाही ते लोक एकदम. चला ते तिकडून गेले, आपण इकडून राहतात. अरे इकडून जाऊया पण इकडून लय टाइम लागतो रे. चला ते गेले. ठीक आहे बघू. चला आता इकडून थोडं ट्रॅफिक लागेल जायचं आम्हाला. तर मित्रांनो फायनली आपण पाढो में आ गए. तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता
काय सुंदर दृश्य झालंय असं. सगळं धुक्याने ना धुक्याच्या म्हणजे सगळं ना धुक्यामध्ये गेलं डोंगर. शब्द नाहीत बोलायला ॲक्च्युली मला कधी कधी सुचत नाही काय बोलू काय नाही. सो जरा समजून घ्या फिलिंग तुम्ही. खरंच आज एवढं भारी वाटतंय ना. एक तर ऊन आहे तर पाऊस नाही बट वातावरण एकदम थंड आहे. एवढं पण मुंबईसारखं गरम नाही इकडे वित आहे. सो मला माहीत नाही माझा व्हॉइस कसा येतो आवाज कसा येतो. आणि आपण आता खोपोलीत पोचलो आहे आणि बघू शकतो तर सगळीकडे हिरवं हिरवं गार झालं सध्या इकडे. म्हणजे गेल्या 3-4 दिवस इकडे पाऊस होता त्यामुळे एवढं थंड गार वातावरण झालेलं आहे. मला एक हा वनवे एक काय आहे बट ठीक आहे वनवेच असू शकतो कारण की बाकीच्यांना तिकडूनच पाठवलं जातं. तर मित्रांनो फायनली आता आपण पोचलो आहे आणि हा रस्ता बघा आम्हाला असा लागला आहे. फुल गावचा फील येतोय. हो 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 फुल गावचा फील येतोय मित्रांनो. तर बघू आता टेम्पल जवळ जाऊन जाताना ब्लॉग बनवेल का नाही माहीत नाही कारण की मेमरी फुल झाले माहीत नाही. ॲक्च्युली मी मोठे मोठे व्हिडिओ बनवले ना त्यासाठी. वाव आणि रस्ता बघा किती सुंदर लागला आहे आम्हाला. सेम गावी आल्यागत वाटतंय. काय फील नाही. अरे वा 20 अजून एक म्हणजे इकडे पण गर्दी आहे बाळू आम्हाला. आता अरे मामा चालले गावात. ओ बघ पड्या खाली यार. सेम गावी ना. इथून सेम गावी आल्याकडे फिलिंग येते सेम. काही फरक नाही गावाच्या आणि इथं. सो बरं झालं आजचा निर्णय घेतला आम्ही याचा. नाहीतर कंटाळा करणार होतो कॅन्सल करणार होतो पण फायनली निर्णय घेतल्यामुळे आलो. आणि तो आहे नाश्त्याच्या वगैरे आहेत. त्याला विचारू काय दादा बाळूमामाचं मंदिर कुठे आहे. इथं आता एक सकाळी उठलो आणि काही करून आलो मी. खरंच आता एवढं भारी वाटतंय ना. आणि ते बघा बाळूमामाचं मंदिर कोपऱ्यामध्ये दिसतंय माहित नाही पण वरतीच आहे. आणि आईला काय चढ आहे रे पद्या. बच्ची की दिल में प्यार बच्ची हाँ काय नाही. बच्ची की दिल में प्यार बच्ची की दिल में प्यार भाई. चढण दे फुल भाई. एक कानात काहीतरी गेलं म्हणजे गुडगुले येत आहेत. काचकरी पुचकुरी बाई. अरे खाली डॅम द्या डॅम द्या काय डॅम द्या बाई. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो मंदिराजवळ आणि मस्त सुंदर व्ह्यू आहे. पाठीमागच मंदिर आहे आणि माझ्या समोरच व्ह्यू आहे ना तो खूप सुंदर आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. आणि भरपूर मेहनत केली तशी याला कारण का भरपूर खड्डे वगैरे रस्ता भरपूरच छोटा आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही. हे बघा असा रस्ता छोटासा. ही खाली वाडी आहे. वाडीचं नाव माहीत नाही कुठलं आहे बट मजा तर भरपूर आली रायडिंग करताना. सो आता दर्शन घेतो आम्ही. आतमध्ये कॅमेरा वगैरे आला का विचारतो असला तर मग फोटो वगैरे काढून घेईल. दर्शन घेतो आणि मग तुम्हाला नंतर. तर मी फायनली आता मंदिराच्या गाभाऱ्यात जातो आहे आतमध्ये आम्ही. आणि व्हिडिओ वगैरे अलाउड आहे. सो पहिल्या पायरीचं दर्शन घेतो.
मित्रांनो फायनली दर्शन झालं आमचं आणि खूप छान दर्शन झालं. मंदिरात कॅमेरा अलाउड होता, काही टेन्शन नाही. आणि काका होते आतमध्ये, तर काकाने चांगलं दर्शन करून दिलं. मस्त बसलो आम्ही अर्धा तासभर, बोललो त्यांच्याशी थोडं. तर आसपास ना आपल्या ठाणे जिल्ह्यापासून ते पुण्यापर्यंत ना मित्रांनो हे एकच मंदिर आहे इथं बाळूमामाचं, नंतर आसपास कुठेच मंदिर नाही. आणि खरंच तुम्ही या इकडे, वातावरण चांगलं आहे, दर्शन चांगलं होतं, आमुषाला गर्दी वगैरे असते. आणि ना मित्रांनो इकडे ना डोंगरावर ना धबधबे चालू झाले, छोटे 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 इथून दिसत आहेत. सो टाकू शकत नाही, याच्यात झूम होणार नाही एवढं, पण खरंच वातावरण खूप चांगलं आहे. आणि पाठीमाग खरंच मंदिर म्हणजे असं वाटतंय ना येऊन, खरंच आता शब्द नाही आमच्याकडे बोलाय. आपण प्रतीकला विचारूया कसं वाटलं, प्रतीकला एकदा विचारूया कसं वाटलं. तर हा प्रतीक, हा माझा पार्टनर, रायडिंग पार्टनर असतो. तर कसं वाटलं इकडे येऊन? मन तृप्त झालं यार, जेवण म्हणजे पॉझिटिव्ह, ओनली पॉझिटिव्ह वाईब्स. कारण का दोघं पण आम्ही सध्या अशा सिच्युएशनला होतो ना की निगेटिव्हली आमच्या दोघांची खरंच निगेटिव्हमध्ये आम्ही भरपूर जगत होतो. आणि आमचं अजून पण रात्री 12-1 वाजेपर्यंत, आमचं 3 वाजेपर्यंत असं होतं, याचं नाही याचं ऑलमोस्ट कॅन्सल झालेलं. पण बोलतात ना, जर मामाने जर आवाज दिला, मामाला भेटायचं तर कसंही माणूस येतो. आणि आमचं काही नसताना आम्ही आलो आणि दर्शन पण झालं. खरंच घरातून बाहेर निघा मित्रांनो, कधी पण डिप्रेशनमध्ये असेल, टेन्शनमध्ये असेल ना, तुम्ही खरंच बाहेर निघा. खरंच हे असलं हे सगळं बघून ना मन एवढं मस्त होतं ना की सगळ्या डोक्यातले विचार निघून जातात. थकवा, टेन्शन, धावपळीतून सगळीकडून फक्त एक अर्धा 1 तास साडा लांब आहे कुठेतरी, खूप छान वाटेल. तो आता आम्ही निघतोय, झालं आमचं आता आम्ही इथून कर्जतला जायचं तुझ्या घरी, तिथून मग आम्ही डायरेक्ट घरी जाऊ, लवकरच जाऊ. बघा मित्रांनो किती भारी व्ह्यू आहे. आणि या व्ह्यूला बाय बाय करायची वेळ झाली, आता आम्ही निघतोय ॲक्च्युली इथून. खरंच आज शब्द नाहीत आमच्याकडे बोलायला. नाही गाडी न्यूट्रल नाही होणार आपली. ठीक आहे, त्याला घेरमध्ये घेऊन जाऊ. सो बघू शकता किती चांगला व्ह्यू आहे. आणि आता आम्ही निघतोय. आता आम्ही नाश्ता वगैरे काहीतरी करू खाली आणि डायरेक्ट मग कर्जतला जाऊ. तिथून आम्ही 3 वाजता तरी निघू. 3 वाजता निघू ना रे, 3 वाजता निघालो आम्ही, 5 वाजेपर्यंत पोचतोय घरी आराम के साथ. तो काय टेन्शन नाही एवढं. आणि इकडे मित्रांनो फार्मर्स तर भरपूर आहेत. बहुतेक जणांनी जमीन विकले असं वाटतं आहे. वरती पण फार्मर्स आहे. मंदिर इकडे उंचाव टेकडीवर आहे, मस्त आहे मंदिर, चांगलं होतं. हे वॉशरूम वगैरे होतं रे, बांधकाम चालू होतं वॉशरूमचं. फुल एन्जॉय. तर मित्रांनो फायनली झालं जेवण वगैरे. दिवेला येतं तिथे काय शूट करत नाही बसलं जास्त, आणि जेवण लगेच निघालो. हो लगेच निघालो, जास्त बसलो नाही, कारण की परत याला पण काम आहे प्रतीकला पुढे, त्याला पण बाहेर जायचं आहे, त्यामुळे लगेच निघावं लागलं. 9:15च्या आसपास पोचलो आहे. आणि सायलेन्सर भरपूरच आवाज करतोय, आय थिंक भरपूर तुटला आहे तो. परवा खड्ड्यात गेलेलो त्यामुळे तो ब्रेक झालेला, भरपूर तुटला आहे. तो त्याला आता परत वेल्डिंग मारला पाहिजे किंवा चेंज केला पाहिजे. चेंज तर नेक्स्टमध्ये करून टाकेल मी त्याला. तर व्हिडिओ आवडला तर नक्की मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका.